पुरे हिवानी मस्तक चरणी ठेवी तसे थोरी व सांडिले आपुले परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविते परोपकारे भूताची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही काय वानु आता न पुरे हिवानी मस्तक चरणी ठेवी तसे तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे काय वानु आता न पुरे हिवानी मस्तक चरणी ठेवी तसे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा गुरु प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन गुरु प्रथम दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची चक्रपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास सोनिया कर चरणी ठेविला माथा चरणी ठेविला माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 आता वैवासित पावना ती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्ये भूषित पावन तो प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत सो परम विख्यातो जो जान ब्रह्म याचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी
तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठाला 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 लाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ विठाला 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 कायवानु आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवितसे तोरी सांडले आपुले परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. कडक करा आवाज, देव चांगलं करेल तुमचं. आजचा दिवस खराब आहे, ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टर हुशे साहेबांची. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे नमूद करतात की संतांचा महिमा वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते. तुमच्या माझ्यासारख्यानं म्हणू द्या हो, पण तुकोबराय म्हणतात. तुकोबरायांची वाणी किती पवित्र, तुकोबरायांचा अधिकार किती मोठा. महाराज तुकोबरायच्या वाणीची व्याप्ती मोजायला ब्रह्मदेवाकडे माप नाही, तराजू नाही. तुकोबरायच्या भक्तीचं सूत्र मोजायला महाराज प्रत्यक्ष विटेवरचा मालक सुद्धा मान खाली घालेल, काशीतला मालक मान खाली घालेल, एवढी मोठी व्याप्ती तुकोबरायची. तुकोबरायचा जर अधिकार पाहला तर आपला अधिकार काय असेल मोरे बाबा. काय अधिकार आहे आपला काय. आपण जरासा चुकीचा पाऊल टाकला तर आपल्या बायका पण आपलं ऐकत नाहीत, म्हणजे ज्याची त्याची म्हणायलो. पोरानं सांगितलं बाबा मला 50,000चा मोबाईल पाहिजे, बापान नाही दिला तर पोरग बापाच्या विरोधात जाते. अख्खं आयुष्य काम केलं बापान त्याच्यासाठी, तरी ते भडवं बापाच्या विरोधात जातं हरामखोर. त्या बापाची त्याला काळजी वाटत नाही. ही आपली लायकी आहे, हा आपला अधिकार आहे. आपण बाजारात गेलो तर किती रुपयाचं उधार भेटेल आपल्याला. हे गोड आवाज, बेस कमी. किती रुपयाचं उधार भेटेल आपल्याला. काय आपली परिस्थिती आहे, काय आपला अधिकार आहे. महाराज तुकोबरायच्या वाणीचा अधिकार सांगू. नुसतं नाव ऐकल्याबरोबर यमाचं धोतर फाटलं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. ओ तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यम थरथर कापते. यम कोणाला भेटू त्यानं हातवरी करा बरं.
आपल्याला यम कसा भेईल? आपण यमाला भेटतो. तुकोबारायला यम भेट होता, नुसता भेट नव्हता बुवा. रोज तुकोबारायच्या घरचं काम करायचा पडलेलं आणि तुकोबारायला मुजरा करीत होता. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे. तुकोबारायच्या घरचं काम करायचा यम. पाय दिलाय जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. यमाच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद. केवढा मोठा अधिकार हो. पैशाच्या बाबतीत काय विचार करता तुकोबारायचा? आपल्याकडे जरा जोरा मोठाले माणसं आले की लोक म्हणतात आमच्याकडे साहेब येतात, आमच्याकडे साहेबीन येतात, आमच्याकडे फलाना पुढारी येतो, आमच्याकडे फलाना व्यापारी येतो. अरे हे एके दिवशी मरणार आहेत. हे किती दिवस वाचत असते. लय मोठा महाराज येतो, तो बी मरणार आहे. एखादा महाराज असेल, पुढारी असेल, कोणी असेल ते एक ना एक दिवस 10-5 क्विंटल सरपणात फुकून देणार आहेत. मग या कोणाला किती कोण्या दिवशी फुकायचंय? ज्याच्या हातात आहे जगाचा बाप, तो विश्वाचा पुढारी तुकोबारायची दमनाने येत होता. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडके जर्जर. आणि काय परिस्थिती होती. मला ज्यांच्याकडे बसिलं तसं घर होतं का तुकोबारायला? नाही, मोडकी बाज होती. मोडक्याची बाजा वरी वाकळांच्या शेजा. काय परिस्थिती नाजूक. तरी विश्वाचा बाप तुकोबारायकडे येत होता. लक्ष्मीचा पती काय मोठे पण आहे. तरी पण त्यांनी म्हणा माझी वाणी पुरत नाही. त्या अर्थी संतांचा अधिकार किती मोठा असेल. तुम्ही जेवढी बसलेली माणसं उदात्त अंतकरणाने मला आशीर्वाद देताल, त्या आशीर्वादाच्या बळावर गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला 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 मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टासाने, मोठ्या परमपावन तात्विक सदाचारी चालत असलेली ही सात्विक परंपरा, ह्या परमपावन परंपरेमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य छोट्याशा अज्ञानी अल्पज्ञानी गिरगावकराला आज दुसऱ्या दिवसाचं कीर्तन करण्याचा योग येतोय. काल एक झालं ना तुमच्याकडे कीर्तन, हा पण जसं झालं कालचं. गाव काय गावाचं ना? अष्टाने. आस्थाने ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सगळ्यांची नावं मला काही पाठ नाहीत. सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. आणि तुमच्या गावातले नाव पाठ करायला मला कुठं ग्रामपंचायत लढवायची? चला, हे गुरुजी बोलत होते काल मला, तिकडं संभाजीनगरकडे ड्युटीला आहेत ते. संपर्क झाला, येण्याचा योग आला, छान झालं. माझंही भाग्य चांगलं की 27.5 वर्षात कुठंच दांडी पडली नाही. इथंही पडायला नव्हती पाहिजे. ते परमेश्वरानं पूर्ण केलं. मागच्यांना सगळ्याला माहीत नसेल, नसोबी द्या, काय ताण नाही. उकंडा उकारला नाही पाहिजे, गर्दा निघत असतो. म्हणून मोठ्या श्रद्धेने एवढा मोठा उत्सव करता एक आनंद वाटला. महाराज मंदिरात गेल्याच्या नंतर असं वाटलं की मी अयोध्येत गेलो. काय देखरेख आहे. आहेत मंदिरं खूप ठिकाणी आहेत, त्याबद्दल दुमत नाही. पण देवाच्या अंगावर अक्षत किती टाकावा, साखर किती टाकावा, पिढे किती फेकावा, म्हणजे बऱ्याच मंदिरातले देव मुंग्यानं मुंगळेनच बेजार येतं. आणि काय नाही, हे जाऊन पूजा करून अंगावर फेकून द्यायचं आपलं गर्दा फेकल्यावानी. पण शिस्तीत गोडशी हार घातलेली, काचेचा दरवाजा, त्याला लॉक, नवीन येणाऱ्यानं दर्शन घेऊन जा, पावित्र्य राहतंय. आणि किती सुंदर असा मंडप. म्हणून तुम्हा गावकऱ्यांना तुमच्या याही कार्याला गिरगावकराचा प्रणाम. अशी धर्माची कामं गोड गोड होत जावी. नाही तर एखाद्या वेळेस काय होते, सप्ते इतके मोठाले पण मंदिराकडे दुर्लक्ष. नाही, आमच्या इथं लयच मोठाले महाराज आणतात. आणि मोठा महाराज कोणाला म्हणतो? ते महाराजाचं कीर्तन झाल्यावर तुला इमान येतं काय? त्यालाच कळणार नाही मी कोण्या गटारात पडणार आहे, तर ते काय तुला विमान देतोय? महाराज काय पैशान मोठा असतो काय?
बऱ्याच नालायकांची भ्रामक कल्पना आहे की महाराज भारीच्या गाडीत आला की महाराज मोठा असतो, महाराजाचं पाकिट मोठं असलं की ते महाराज मोठा असतो. मूर्खपणा डोक्यातला काढून टाका. महाराज तो मोठा आहे ज्याचं आचरण गोड आहे. विठाला 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 मला असं वाटतं आजचे कीर्तन सेवेकरी साहेबराव कौतिक बोरशे बरोबर याच्यावर दिलेले प्रदीप दादाजी देवरे आणि सुदाम बारकू शिरसाट, भोजनाचे सुद्धा महेंद्र धनजी आहिरे, संध्याकाळचं मदन सिंह काशीनाथ देवरे आदी करून जी काही परंपरा असेल ती नंतर तुम्ही पुन्हा सांगत राहा. कारण मी पहिल्यांदा आल्यामुळे मला काय चुकलं असेल काय तुमच्या दुरुस्ती करा. गावकऱ्यांच्या वतीनं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, गावातल्या सगळ्या अण्णावाचना माणसांना कोटी कोटी धन्यवाद. मृदंगाचार्य महाराजांना प्रणाम करतो. हरिभक्तीपरायण सचिन महाराज, गोड मृदंग क्षेत्रातले या परिसराला लाभलेलं रत्न महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. गायन क्षेत्रातली बुलंद तोफ, या परिसराला खानदेशला लाभलेलं गोडसा असं गायन क्षेत्रातलं रत्न आमचे रवींद्रजी महाराज आहेत. महाराजांना सुद्धा प्रणाम करतो. त्यांच्यासोबत आदरणीय चाल म्हटलेले विठ्ठल महाराज आहेत. महाराज तुम्हाला सुद्धा गोड गोड प्रणाम. आदरणीय बडेकर महाराज, ज्ञानेश्वर महाराज त्यांनाही प्रणाम. दोन्ही चोपदारांना प्रणाम. माझ्यासोबत आदरणीय मोरे महाराज आलेत, नर्मदा परिक्रमा झालेली त्यांची, त्यांनाही प्रणाम. आणि किती परिक्रमा केल्या? 1111 परिक्रमा. शशिकांत महाराज, महाराज तुम्हाला प्रणाम. मी वर्षाला एकच करतो, वारीला एकच करतो. तुमचे 1111 ऐकले आमचा चट जिराला. विडाला विडाला विडाला. मला सगळ्यात जास्त मोरे महाराज साधनेतली लोक आवडतात. आणि जी माणसं साधना करतात ती माणसं लोकाला काहीतरी शिकून जात असतात. साधना झाल्या पाहिजे, माणसाच्या जीवनात वाऱ्या झाल्या पाहिजे. ज्या ज्या लोकांनी वाऱ्या केल्या आज त्यांचेच फोटो मंदिरात लावल्या जातात. पाकिटं जास्त मोठाले घेतल्यानं काही फोटो मंदिरात लागत नसतात. बायका पोरं पण लावणार नाहीत तर लोक कसे लावतील? विठाला साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. गुरुवर्य वयोवृद्ध तपोवृद्ध लोटन बाबा सुद्धा आहेत. महाराज तुमच्या सुद्धा चरणी प्रणाम. समोरची ज्ञानेश्वरी वरी का घेतली? कारण मी खुर्चीवर बसलेलो आहे आणि ज्ञानेश्वरी खाली, आणि ज्या ज्ञानेश्वरीच्या नावानं गिरगावचा बाळ्या 2 टायमाची भाकरी खातो तो जर वरी बसत असेल तर तो नालायक आहे. म्हणून खालचा ग्रंथ उचलून मी खुर्चीवर ठेवला. मला माफ करा. विठाला विठाला विठाला. पंचकृषीतून आलेला श्रोतावर्ग आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही धर्मकार्यासाठी वेळ देता राजे हो. तुमच्याही चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या रविबाबा सगळ्यांना प्रणाम करतो. पुन्हा कोणी महाराज मंडळी असतील सर्वांना प्रणाम करतो. एखाद्याचं नाव हुकलं असेल मला माफ करा. विठाला विठाला महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नमूद करतात की मी काय वानू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. वाढवा दादा आवाज. असं काय असेल संतांकडं की तुकोबाराय म्हणतात मी त्यांचं वर्णन करण्यापेक्षा, त्यांचं वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते, त्याच्यापेक्षा त्यांच्या पायावर डोकं ठेवलेलं मी उचित मानतो. त्या अर्थी संतांचा अधिकार काय असेल? किती मोठा अधिकार असेल संतांचा. एकदा माझ्या वेळेत तुम्हाला 2-4 प्रकरणं मांडण्याचा प्रयत्न करेल. पंढरपुरातले मालक आणि मालकीन एका संतांकडे गेले. ए दादा बस खाली, आता सेटअप झाले, बस खाली, ताठून जाशील, बस माय बस. आणि तुझ्या पाठीमाग बाय काय त्याच्या शेकानं तर अजून ताटशील, बस खाली. विठाला विठाला मी एकटाच तर भोळा आहे की कॅमेरे लावू देतो, नाही तर बरेच महाराज लावू देईनात. मला अजून ती अक्कलच आली नाही कॅमेरे काढायची. येऊ बी नाही, काय हरकत नाही. पंढरपुरातले मालक आणि मालकीन एका वारकऱ्याकडे गेले.
महाराज वारकरी आहेत का जगात कोणीच मोठा नाही बरं. ब्रह्मवेत्ता पण नाही. ऐशे ब्रह्मवेत्या परंपार. नामधारकाची बरोबरी ब्रह्मवेत्ता करू शकत नाही. ब्रह्मवेत्ते तर 4च सांगितले. अपरंपार जरी असतील, किती असतील, तरी वारकऱ्याची बरोबरी नाही. वारकऱ्याकडे गेले. वरून निरोप आला, पुढच्या आठवड्यात एक सोमवार आहे, त्या सोमवारी एकादशी आहे आणि त्या एकादशीला भजन त्या वारकऱ्याच्या घरी करायचे. वर्ण निरोप आला. वरी एक मृदंगाचार्य होता. त्या मृदंगाचार्याला एक मंत्रीपद नव्हतं. 222 दिवे त्याच्या गाडीला होते. 222 एकट्याच्याच गाडीला. त्याचं नाव इंद्र. गोते पकवाद वाजित होता. तिथून परंपरा आहे. तो मृदंगाचार्य पत्नीसह सोमवारी सकाळी येणार आहे. निरोप पंढरपुरातल्या मालकाला. काशीतले मालक रोज सकाळी येत होते. काशीतल्या मालकांनी सांगितलं मी पहाटे येणारच आहे, पण सोमवारी त्या वारकऱ्याकडे भजन आहे. वा. सत्यलोकातला मालक सावित्री आई साहेबांना घेऊन विधाता हंसावर बसून पंढरपूरला सोमवारी सकाळी पहाटे येणार आहेत. म्हणून पंढरीतल्या मालकाच्या लक्षात आलं, ज्या वारकऱ्याच्या घरी इंद्र पकवाद वाजायला येणार आहे, भगवान शिवजी भजन करणार आहेत, त्यांना साथ देण्यासाठी नारद आणि तुंबर आहेत, भजन ऐकायला ब्रह्मदेव आहे, यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाळ दिग्पाळ चारवास परमहंस साधून सर्व देवता भजन ऐकण्यासाठी येणार आहेत. पण त्या वारकऱ्याच्या घरी नियोजन होते का ते बघायला जाऊ. कोण गेलं नियोजनाला? जगाचा बाप, विश्वाची आई. शशिकांत बुवा त्या वारकऱ्याच्या घरी गेल्यावर 2 वारकऱ्याला बसायला पुरतं तर अंथरून सुद्धा नव्हतं. आईसाहेब उतरल्या खाली. मालकाला सांगितलं, मालक इथं भजन करायचे. हो. बसायला काय? विटेवरच्या मालकानं सांगितलं, लक्ष्मी बसायचं काय असू द्या, सोमवारच्या आदल्या दिवशी दशमीला तुला जागा सारवायला यायचे. विटेवरची मालकीन जागा सारवायला. विटेवरची मालकीन पाणी गरुडाला आणायला लावलं. गरुडाच्या डोक्यावर घागर पाणी आणून दिलं. गाईचं शेण आणलं, जागा सारवली आईसाहेबांनी. त्या सोमवारी भजन झालं संध्याकाळी. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी. काय काय वानवाता न पुरे वानिया. संतांचा महिमा किती मोठा आहे राजे. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी. या वरच्या देवांचे विमान पंढरपूरला उतरले. ती एकादशी सोमवारची होती. रात्रभर जागर झाला. प्रत्यक्ष अन्नपूर्णा स्वयंपाकाला होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी द्वादशीची पहाटे लवकरच स्नान झाली. सूर्योदय झाल्याबरोबर पंगती बसल्या. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाळ दिग्पाळ चारुहास परमहंस अशी सगळी पंक्तीला बसली. त्या पंक्तीमध्ये धावपळ पंढरपुरातल्या मालकाची आणि मालकिनीची. सगळ्या देवता जेवल्या निघून गेल्या. जेवायचे राहिले पंढरीतले मालक आणि मालकीन आणि तो वारकरी, वारकऱ्याची पत्नी आणि वारकऱ्याचा मुलगा. त्या वारकऱ्याचं नाव होतं श्रीमंत श्री चोखोबराय मंगळवेढ्याचे मालक. चोखोबराय. पत्नीचं नाव सोयरा, मुलाचं नाव कर्ममेळा. देवानं सांगितलं, चोखा. जी मायबाप, जी 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 बसा जेवायला. डोळे भरून आले. मालक, हे आवाज. मालक तुम्ही जेवून घ्या ना. जेवा मालक, तुम्ही जेवा. बेस नको रे. जेवा ना मालक, तुम्ही जेवा ना.
विटेवरच्या मालकानं सांगितलं चोखा महिमा पुढं सांगतोय तुकोबरा का म्हणतात काय वानू आता पुढे ऐका पुढे. विटेवरच्या मालकिनीनं 2 पात्र टाकली. एका पात्रावर विटेवरचे मालक बसले, दुसऱ्या पात्रावर मालकीन बसल्या. गरुडाला सांगितलं गरुडा पुन्हा एक पात्र आणा. स्वतःच्या जवळ पात्र घेतलं, त्या पात्रावर चोखोबरायला बसिलं. आईसाहेबाच्या लक्षात आलं अजून चोखोबरायची पत्नी उजवीकून बसल म्हणून आईसाहेबानं पात्र मागून घेतलं आणि बाजूला चोखोबरायच्या मंडळीला बसिलं. चौघ्याला पात्र लावली. द्वादशीचा स्वयंपाक वाढला. भातावर वरण तूप सगळं काही वाढलं. विटेवरचे मालक वरण भात तूप कालवत होते. विटेवरच्या मालकीनेही कालवत होत्या. महाराज या दोघांचं बघून चोखोबरायनंही कालवलं. सोयराबाई नुसत्या पाहत होत्या कारण मुलगा तिकडे बसलेला होता. आईसाहेबांना सांगितलं सोयरा भाताने तूप कालवा ना. मान खाली घातली. विचारलं सोयरा काय ग. काही नाही माझा बाळ तिकडे राहिलाय. आवाज दिल्याबरोबर कर्ममेळा मांडीवरी. पंढरपुरातल्या मालकाने कर्ममेळ्याला मांडीवर घेतलं जेवायला. मांडीवर 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 पंगती झाल्या. पुढचं सांगायचे मला. संध्याकाळची वेळ आहे. एकांतात आईसाहेब बसल्या आणि आईसाहेबानं देवाला विचारलं. एक जण म्हणला महाराज खरंच चोखोबरायची तर देव जेवले असतील का. लय पानशेट लोक. एका जनार्दनी आईची चोखियाची मात आणि जेवे पंढरीनाथ त्याची घरी. पैठणचे मालक सांगतात नैवम गिरगावकर लिखितम. हे काय रे गैरेचं वाक्य काय. पैठणच्या मालकांनी सांगावा एका जनार्दनी आईची चोखियाची मात आणि जेवे पंढरीनाथ त्यांच्या घरी. जगाचा बाप जेवला तिथं. संध्याकाळची वेळ आहे. शेजारती झाली. आईसाहेब आणि मालक एकत्रच बसले आणि आईसाहेबांनी विचारलं प्रभू एक बोलू. अख्खं आयुष्य ज्या चोखोबाने आपल्या भजनात घातलंय, अख्खं आयुष्य ज्या चोखोबाने समाजसेवेत घातलंय, रस्ते झाडायचे, अख्खं आयुष्य चोखोबरांनी मेलेली जनावर गावाच्या बाहेर नेऊन टाकलीत. मालक अख्खं आयुष्य भजन केलं. त्या चोख्याच्या घरी नुसता अंतरायला नाही. चोख्या हा शब्द माझा नाही बरं, मालकीनीचा आहे. मी कसा चोखोबरायला चोख्या म्हणेल. तुम्ही जगाचे बाप आहात. काय केलं त्या चोखोबासाठी आपण. महाराज देवाला एकच आनंद वाटला. लक्ष्मीला चोखोबरायची दया आली याचाच आनंद वाटला. आणि चोखोबरायच्या परिस्थिती ऐकल्याबरोबर विटेवरचा मालक रडत होता. आईसाहेबांनी डोळे पुसले, सांगितले प्रभू तुम्ही रडता. विश्वाचा बाप आहात तुम्ही. तुमच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही आणि एवढी सत्ता तुमच्याकडे असताना तुम्ही नुसतं रडता. द्या ना काहीतरी त्या चोखोबांना. द्या द्या. ब्रह्मांडाच्या मालकानं सांगितलं लक्ष्मी मी विश्वाचं परमपद चोखोबरायला देऊ शकतो. घेतेत काही विचार ना. काय वानू आता ऐका. आईसाहेबांनी गरुड चोखोबरायकडे स्वतः गेले. लोटांगण घातलं चोखोबरायला. माय आलात आलात माय. हो. चोखोबराने देवाला मालक म्हणायचं, कधी कधी धनी म्हणायचं, कधी कधी बाप म्हणायचं. बाप हा शब्द सर्वात मोठा अगोदर जर कोणी वापरला असेल तर ते चोखोबरायने वापरला. जयासाठी तप धावा तो हा उघडाची पाहावा. जयासाठी यज्ञ तप आणि तो हा मदनाचा बाप. सगळ्यात अगोदर. मग नंतर बऱ्यापैकी आले. माय काय सेवा करू. काही नाही. चोखा ची मला असं वाटतंय तुम्हाला काहीतरी द्यावा. काय देता आईसाहेब. हे लहानसं झोपडं रे चोखा. अंतराय पांघरायची अवस्था नाही, खाण्यापिण्याची अवस्था नाही. माय लोकांची लाकडं फोडितो आणि ज्या घरची लाकडं फोडे त्या घरून एक भाकरी आणि ताक भेटते.
ती भाकरी त्या ताकात भिजवतो आणि मालकाचं आणि तुमचं स्मरण करून ते ताक पिऊन टाकतो. याच्या पलीकडे काय पाहिजे? वाटेल ते प्रयत्न केला पण घ्यायला तयारच नाहीत. ऐका पुढचा प्रकार. सोयराबाईला वाटेल ते प्रयत्न केला. सोयराबाईनं सांगितलं, माय मी निष्ठावंत वारकऱ्याची पत्नी आहे. आयुष्यभर माझ्या मालकाने जनावरं ओढली मेलेली, पण अजून कोणाच्या पुढे हात पसरला नाही. मी त्या मालकाच्या नावानं कुंकू लावते, मलाही वाटू नका, मलाही वाटू नका. महाराज महाराज कोणाला म्हणायचं? राग येऊ देऊ नका एक वाक्य वापरतो. आणि राग आला तर करताना काय? फक्त मग कीर्तन घेणार नाहीत. नका घेऊ, तुम्हाला 30 गाव पाठ्याला 36 गाव. मी काय मागं लागे नाही, अद्याप नाही, मुळीच नाही. कोणी कीर्तन घ्यावा आणि मग त्याचं वर्णन करावा आणि त्याला चोंबाळावा, मग त्यानं प्रसन्न व्हावा आणि त्यानं आपली पुन्हा तारीख घ्यावा. ते नाटकं करीत नाही, गरजच नाही. महोदय किनारा पंढरपुरात आहे. तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, एक. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता. एक तर तुमची जीभ श्रीमंत आहे म्हणून तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून महाराज म्हणतात. महाराज कोणालाही म्हणत नसतात. धन्य महाराज जन्मले संसार. ती लोक महाराज आहेत, कोणी नाही. आम्ही संसाराचे दास आहेत, भरकी लोक आहेत. मीच नाही, जगातला प्रत्येक व्यक्ती महाराज म्हणून घेण्यासाठी त्या अवस्थेत राहावं लागेल ना, त्या पात्रतेत राहावं लागेल, त्या चौकटीत राहावं लागेल. आणि त्या चौकटीत बसणारी मार्मिक लोक असतील, मार्मिक मोजकी लोक असतील, आणि त्यांच्यामुळे विश्व शाबूत आहे, आमच्यामुळे नाही. विठाला 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 विटेवरच्या मालकिनीनं एकांतात गरुडाची मीटिंग घेतली आणि गरुडाला सांगितलं, गरुडा वाटेल ते प्रयत्न करील, पण चोखोबाला मी काहीतरी देईलच, चोखोबाचं बरं करीलच, चोखोबाला श्रीमंत करीलच. चांगल्या प्रतीचा वाडा व्हावा, हवेली व्हावी, घरदार बरं व्हावं, खाण्यापिण्याच्या सुखसोयी व्हाव्या, असं काहीतरी देऊन टाकते. लक्ष्मीच्या मनात आल्यावर काय देऊन टाकते. गरुडानं सांगितलं, आई साहेब 15 दिवस झाला आपण बेजारे, चोखोबा काही घेत नाही, तर कसं देता? देण्याचा प्रयत्न करते. चोखोबारा एका लिंबाखाली भजन करायचे. त्या लिंबाला चोखा लिंब म्हणून प्रसिद्ध नाव होतं. चंद्रभागेच्या तीरावर चोखोबारा एकटे भजन करायचे, कारण तो काळ विचित्र होता. त्या काळात चोखोबाराला भजनात कोण बसू देईल, आणि त्यांच्या भजनात कोण पकवाद वाजिन, कोण टाळ वाजिन, कोण विना घेईन. एकटेच चिपळी घेऊन भजन करायचे, एकटेच 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 लिंबाखाली भजन करायचे. आई साहेबांना गरुडाला सांगितलं, गरुडा 5-4 घागरी धनानं भर. सोन्याच्या मोहरा टाकल्या एका घागरीत, एका घागरीत हिरे टाकले, माणिक टाकले, षडवैरून टाकले. कारण ज्याच्यातला एक एक मणी विकल्याच्या नंतर 20-20, 25-25, 40-40, 50-50, 60-60 एकर जमीन विकत घेता येईल असा एक एक मणी, असे लाखो मणी एका एका घागरीत टाकलेत. अशा घागरी तुडुंब भरल्या आणि जिथं चोखोबाराय भजन करते त्या लिंबाखाली नेऊन ठेवल्या. चोखोबारायचं काम आटपलं आणि वेळ मिळाल्याच्या नंतर भजन करण्यासाठी त्या लिंबाखाली जात होते. काय वानू आता सांगतोय. चंद्रभागेचा तीर ओलांडला आणि तीर ओलांडल्याबरोबर लिंबाकडे पाहिलं. लिंबाकडे पाहिल्याबरोबर चोखोबाराने तोंड फिरवलं आणि कोणाच झाडाखाली बसले नाही, उन्हाखालाच बसून भजन सुरू केलं. उन्हालाच. आईसाहेबांना सांगितलं, गरुडा लक्षात ठेव, चोखोबाराय जायच्या अगोदर दुसराच बाळू महाराज येईल आणि घागर घेऊन जाईल. हो, आपल्याला द्यायची चोखोबारायला आणि दुसराच याचा बाळू महाराज घागर घेऊन जायचा. हो, गरुडवरीच होता. आदेश दिला गरुडा. काय प्रकार आहे. आई साहेबाच्या पुढे उभं राहून गरुडाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मालकीनबाई,
चोखोबरायने त्या घागरीतलं धन तर घेतलंच नाही, पण ज्या घागरी लिंबाखाली ठेवल्या त्या लिंबाखाली भजन करायचंच बंद केलं. लिंबच सोडून दिला. हे घेऊन घागरी घेऊन ये. घागरी वापस आणल्या. दुसऱ्या दिवशी सोयराबाईला बोलवलं. विटेवरचे मालक आहेत, मालकीन आहेत, गरुड आहेत, चोखोबार आहेत. सगळे एकांतात बसले. आईसाहेबांना सांगितलं, चोखा असं असतं का हो? आमची तुमच्यावर किती श्रद्धा आहे माय, तुमची आमच्यावर खूप श्रद्धा आहे, त्याबद्दल दुमत नाही, पण याच्यात पाडू नका. का नकोय तुम्हाला? का नकोय? का नकोय? का? चोखोबारायनं सांगितलं, आईसाहेब मला विचारू नका, मी ज्या लिंबाखाली बसतो त्या लिंबाला विचारा. महाराज, ज्या दिवशी चोखोबारायनं लिंबाचा त्याग केला त्या दिवशी उभा लिंब जळून गेला. उभा लिंब जळून गेला. त्या तरुला विचारलं, बाबा तू का रडतोस? एवढा मोठा वैराग्याचं टोक असलेला साधू माझ्या छायेखाली बसून भजन करत होता आणि त्या साधूची बसायची जागा धनानं वाटून टाकली. ती जागा अपवित्र झाली म्हणून त्या साधूने इथं बसणं बंद केलंय, म्हणून तो लिंब जळून जातोय, लिंब जळून जातोय. महाराज, याच्यातला एकच मुद्दा बघा, चोखोबराय किती अधिकारी होते हे तपासायला आपल्याकडे माप नाही. चोखोबरायची पत्नी किती अधिकारी होत्या हे तपासण्यासाठी आपल्याकडे तराजू नाही. पण महाराज यांनी एका झाडाची संगती केली तर ते झाड किती त्यागी होतं हे त्याच्या जळण्याहून कळतंय. एवढा संतांचा अधिकार मोठा, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय वाणू आता न पुरे हे वाणी, काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे, मस्तक चरणी. काय वाणू आता न पुरे हे वाणी, काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे, मस्तक चरणी. काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे, मस्तक चरणी ठेवीतसे. काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी काय अधिकार असेल महाराज लोकांचा? अरे आवाज का नाही? कशा करता? सुरुवातीला आलो त्यावेळेला छान आवाज होता. करा मोठा, करा, करा मोकळा करा. हे द्या मॉनिटरला आवाज. हॅलो हॅलो हॅलो. किती मोठा अधिकार संतांचा. एका गावात एक वारकरी गेले, महाराज गेले. साधं गाव आहे, सात्विक सदाचारी पुण्यशील पावन भक्त आहे. त्या भक्ताकडे महाराज गेले. काय वानू आता म्हणतो. महाराज गेले. जेवण झालं. भात आमटीचं जेवण होतं. जेवण आटपल्याच्या नंतर बोलत बसली. बघता बघता 11 वाजली. संध्याकाळच्या 11ला पाऊस सुरू झाला. महाराज, त्या वारकऱ्याचं असं घर होतं की फक्त उन्हाळ्यात सावली होती, पावसाळ्यात घर गळत होतं. आणि त्या घरी महात्मा गेलाय. पण या वारकऱ्याचा मित्र बरा होता, त्याच्याकडे घर चांगलं होतं. त्यानं लागलीच त्याच्या पत्नीला उठवलं आणि सांगितलं, प्रिये, आपण आपल्या मित्राकडे दर्शन करताय का? महाराजांकडे गेलो, भात आमटीचा प्रसाद घेतला. आज पाऊस चालू आहे आणि त्या मित्राचं घर गळतंय, महाराज भिजत असतील ग, आपण महाराजांना घेऊन येऊ. पण त्याची एक अडचण होती. त्याच्याकडे घर छान होतं, पण त्याच्याकडे 7 वर्षाची मुलगी होती. ती गेल्या 7 वर्षापासून सारखी रडत होती, रात्रंदिवस. तिचं रडणंच बंद नव्हतं. आपल्या मित्राकडे पाऊस आहे म्हणून महाराज भिजते, आपल्याकडे महाराज भिजणार नाहीत, पण महाराजाला रात्रभर आपली कार्टी झोपू देणार नाही. तिला आजार झालता एक. रात्रंदिवस 7 वर्षापासून डोळ्याला डोळा नाही तिला.
दिवसा आजी आजोबाने अर्धा अर्धा दिवस सांभाळायचं, रात्री आईनं आणि वडिलांना अर्धा अर्धी रात्र सांभाळायची. 7 वर्षात 12 महिने 18 काळ तिच्यापाशी माणूस बसून असायचा. बाजूला सरकला की तिनं ठणठण ओरडायचं. महाराज येण्याचा योग आलता का आपल्याकडे, पण आता मुलीमुळे आणता येत नाही. बाई हुशार होती. बाईनं सांगितलं मला की एक काम करू, आपल्या गाईचा गोठा चांगला आहे, गाईच्या गोठ्यात बाज टाकू, त्या बाजावर मी आणि माझी मुलगी थांबेल, महाराज वाड्यात थांबतील. छत्री घेतली, महाराजांना आणण्याकरता गेले, महाराज घरी आणले, बाज टाकली, घोंगडी टाकली, महाराज बसले, शेकोटी केली, महाराजांचं अंग शेकलं, फेटा वगैरे उपरणं सगळं शेकून घेतलं, महाराजांना बोलत बसले, महाराज आता झोपा. महाराजांनी सांगितलं आपण गप्पा करीत बसू. बघता बघता रात्रीचे 2 वाजले. काय वानवाता न पुरे वानिया, संतांचा अधिकार किती मोठा आहे राजीव. या महाराष्ट्राच्या मातीतील या पवित्र भारत देशातलं संतांचं एक नाविन्य किती मोठं आहे. हे विश्व या संतावर टिकून आहे, तुमच्या माझ्यासारख्यावर नाही, आपल्यावर नाही. आपली काय पात्रता आहे, काय लायकी, काय योग्यता आहे, काय अधिकार आहे आपला. आपण उलट त्यांच्या नावावर जगतो, आपण उलट त्यांच्या नावावर जगतोय. काय अधिकार आहे आपला. रात्रीचे 2 वाजले आणि त्याने सांगितलं महाराज आपण झोपा ना. नाही म्हणले, मला तुला गप्पा करीत बसायच्या. पण त्याच्या डोळ्याची कड ओली झाली. महाराजांनी विचारलं रुदंती को बाबा, आपण कशा करता रडता. काही नाही म्हणे महाराज, आता मला तुमच्या पुढे बसता येणार नाही. का रे तुला झोप येते का, झोप तू. नाही म्हणे झोपेचा विषय नाही, तरी पण बसता येणार नाही. का, कारण मला आता जाऊन मुलगी सांभाळायची आणि माझ्या पत्नीला झोपायला पाठवायचे. तिला एक असा आजार होता की तिच्या बाजूचा माणूस उठला की चालत नव्हता. आणि तू जागणार आणि तुझी पत्नी झोपणार. हो महाराज, कारण तिला जर आता 2-2.5 तासाची झोप झाली तर उद्या सकाळी लवकर उठून स्नान करून स्वयंपाक करील. स्वयंपाक आटोपून पुन्हा आम्ही शेतकरी माणसं आहेत, आम्हाला शेतात जावं लागते. आणि ती जर रात्रभर जागली तर उद्या दिवसभर आईला जेवायला नाही, बाबाला नाही, मला नाही, त्या मुलीला नाही, तुम्ही सुद्धा आमच्या इथून उपाशी जाताल. याच्याकरता तिला झोपणं गरजेचं आहे. अरे मग तू पण मुलीपाशी का जागतो. बाबा आमच्या मुलीला एक आजार आहे आणि ती मुलगी झोपत नाही गेल्या 7 वर्षापासून. आण माझ्याकडे. नकोय महाराज, ती नवीन माणसाला पाहिल्याच्या नंतर इतकी ओरडते, इतकी ओरडते, इतकी ओरडते की त्या माणसाच्या कानठळ्या बसतील. गुरुजी तर सांगायचे, इतिहास सांगते, ती एवढी रडायची. ती जर जोरात आरडली तर गाईचं दूध काढता काढता एखादा व्यक्ती जर दूध काढीत असेल आणि ती जर ओरडली तर गाईचा पानावरी जात होता. इतकी कर्कश आरडायची ती. आणि महाराजांनी सांगितलं घेऊन या. ऐकत नव्हते. नको म्हणे महाराज, आमचा त्रास तुम्हाला. महाराज म्हणले नाही, आणलं की उठूनच जातो. मग गाईच्या गोठ्यात गेला, पत्नीला व्यथा सांगितली. महाराजांनी मुलीला तिकडे बोलवलंय आणि ती मुलगी महाराजांच्या पुढे टेकली. महाराजांना बघितल्याबरोबर इतकी ओरडली की शेजारचे 2-4 लोक जागे झाले. आईनं तोंडावर पदर टाकला, दाबून धरली. महाराजांनी सांगितलं वैद्याकडं. नाना प्रकारचे डॉक्टर, हाकीम, जोकी, वैद्य सगळे काही बघितले. काय वानवातानं पुरे वानिया, हे सगळे काही बघितले. पण आतापर्यंत का तिळा इतका सुद्धा आमच्या मुलीला गुण आलेला नाही. ठीक आहे. महाराजांनी वरे 3 लोकांकडे पाहिलं. ब्रह्मदेवाकडे पाहिलं, भगवान विष्णू परमात्म्याकडे म्हणजे पंढरीतल्या मालकाकडे पाहिलं, आणि काशी विश्वनाथाकडे म्हणजे शिवजींकडे पाहिलं. आणि तिघांना विचारलं, विधाता ब्रह्मदेवा काय प्रकार आहे. विधात्यानं सांगितलं जन्माला घालणं माझं काम आहे, पुढचं मला काही माहित नाही. पंढरपुरातल्या मालकाला विचारलं काय प्रकार आहे. काही नाही म्हणले प्रभू, हिचा आजार दुरुस्त होत नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं आजार दुरुस्त होत नाही, पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं आजार दुरुस्त होत नाही, आणि काशीतल्या मालकानं सांगितलं आजार दुरुस्त होत नाही. का ऋणपुत्र होती. त्याला ऋणपुत्र म्हणायचं. ऋणपुत्र. घरातल्या लोकांना त्रास देणारी लेकरं कधी जन्माला येते सांगतो तुम्हाला. घरामध्ये प्रचंड संपत्ती आहे पण कधी धर्मकार्यासाठी रुपया खर्चीला नाही, मग अशी अवलाद जन्माला येते. प्रचंड पैसे घरातल्या लोकांनी कमवले पण त्या कुटुंबातले लोक घरातल्या म्हाताऱ्या माणसांची इज्जत करत नाहीत, त्या मायबापाला वेळेला जेवायला देत नाहीत. अशा घरामध्ये अशी कर्कश संतती जन्माला येत असते. तिघांना सांगितलं संपत नाही. कारण यांच्या कुळामध्ये मागचं पापाचं गाठोडं आहे. ते गाठोडं फेडण्यासाठी, यांचा वचपा काढण्यासाठी, यांच्याकडून वसुली करण्यासाठी
ही यांना जागून फेडायला लागली. आजोबाला जागविती, आजीला जागविती, आईला जागविती, वडिलाला जागविती, फेडून घेणारे, फेडून 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 पूर्ण फेडून घेणारे. याला ऋणपुत्र म्हणतात. ऋण. महाराज, देव नाही बायोडाटा बदलू शकत. त्या घरी आलेल्या महात्म्याने मुलीच्या तोंडावरचा पदर बाजूला करायला लावला. ती इतक्या जोरात ओरडली, काय ओरडायचं तो ओरडू द्या. आणि उजव्या हाताचं एक बोट पुढं केलं आणि मोरे बाबा तिच्या जिभेला स्पर्श केल्याबरोबर वरचं पापण खालच्या पापणाला चिटकते. तितक्या टायमात पोरीचा आजार कायमचा नाहीसा झाला. कोण महाराज असावे? त्या महाराजांचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस. शिष्य किती होते सांगू? एकाच नाव सांगतो. या भारत देशाची छाती, या पवित्र भारत देशाची छाती महासत्ता देशामध्ये उंच नेऊन घातली असे स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते. रामकृष्ण परमहंसाचे श्रुती नावाची व्यक्ती आली आणि श्रुती नावाच्या व्यक्तीने एक प्रश्न केला. गुरुवर्य रामकृष्ण परमहंसजी, ह्या मुलीचा आजार दुरुस्त करून घरातल्या लोकांना मुक्त करणं, ह्या त्रासातून मुक्त करणं ब्रह्मदेवाला करता नाही आलं, पंढरपुरातल्या मालकाला करता नाही आलं, काशीतल्या मालकाला करता आलं नाही, तुम्ही कसं काय केलं? तर रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, श्रुती माते, ह्या तिन्ही देवा बायोडाटा बघितल्याशिवाय काय करीत नाहीत. बायोडाटाचा बदल त्यांना करता येत नाही. मग तुम्ही केला कसा महाराज? रामकृष्ण परमहंसानं सांगितलं, माय आत्तापर्यंत केलेलं निखळ पुण्य, त्याच्यातलं वंजळभर पुण्य खाली सांडलं आणि त्या पुण्याच्या बळावीला दुरुस्त केलंय. दिले चाले वाचा, दिले चाले का? देवाला मर्यादा आहेत. कारण तो जीव दशेला ज्या वेळेला भगवान येतो त्यावेळेला त्यालाही मर्यादा लावून दिल्यात. कर मे श्रीराम वनवास गेला. मर्यादा आहेत, मर्यादा. महाराज मर्यादेचं उल्लंघन करून समोरच्याचं कल्याण करायची ताकद फक्त संतात आहे. पण त्याच्याकरता त्या संतांच्या झोळीत सोना पुण्याचा साठा असतोय. दिली चाली वाचा, दिलेला शब्द हा जर सत्यत्वात आणायचा असेल तर शय मागिल्या तपाचा. महाराज मागच्या तपश्चर्याच्या पुण्याचं गाठोडं सोडून वंजळभर पुण्य खाली सांडलं आणि एका 7 वर्षाचा कर्कश झालेला आजार महाराज एक संत दूर करू शकतोय, देव सुद्धा करू शकत नाही. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात,
काय वानू आता न पुरे वाणी. तुकोबराय म्हणतात काय वर्णन करू. पंढरपुरातला मालक एका माळ्याच्या रूपात. वाढवा या मॉनिटरला आवाज द्या, जरासं खराब झाले हो. माळ्याच्या रूपात, त्या माळ्याचं नाव होतं सुदामा नावाचा माळी. रूप घेतलं नाही, इतका जोरात बोललं होतं महात जाईन ना तिकडे आवाज. तरी मोरे महाराज डॉक्टर साहेबाची माझ्यावर लय कृपा आहे, उशे साहेबांची. वेळोवेळी संपर्कात असतात. त्यांचे स्नेही नागरे सर माझ्यावर खूप अतूट प्रेम करतात, सतत सतत. काय सांगू लागलो. सुदामा नावाचं माळी. माळ्याचं रूप घेतलं आणि एका हरामखोराच्या कमरेला फुलाची हार बांधली. गुरुवरे महाराज तो हरामखोर होता, त्याचं नाव होतं दुर्योधने. भडवा होता, नालायक होता, बुजदिल होता, पापी होता, दुराचारी होता. त्याचा पाहुणा एक तुमच्या गावात होय गुरुजी? नाही, मग काय भीती नाही. नाहीत मग गाडी फोडायचं ना. राजेंनो, गळ्यात माळ आहे की नाही हा लय लांबचा विचार आहे. तुम्ही चांगलं वागले ना, देवाकडे जायची गरज नाही. लहान्या भावाला मोठ्या भावाची बायको आई समान असावा. लहान्या भावाला मोठ्या भावाची बायको आई समान असावा, आणि मोठ्याला लहान्याची बायको लेकी समान असावा. इतकं जर अंतर जपलं ना, तर पंढरपुरातल्या मालकाच्या पाया पडायची गरज नाही. विधीने सेवन विषय त्यागाते समान. महाराज, जो जीवन आपण संसार जर विधीनं केला तर जगाचा बाप आपल्याकडे येईल. इतकं चांगलं वागणाऱ्यातली ताकद असते. दुर्योधनानं नालायकपणा केला, मोठी भाऊजाई आई समान मांडीवर बसली. आपल्या संस्कृतीत बसत नाही, म्हणून मी त्याला दुर्योधने म्हणतो. महाराष्ट्रात एकटाच असेल मी त्याला दुर्योधने म्हणायला. याच्या कमरेला फुलाची हार गुंडाळली, कारण चोपडे लोक जास्त झालेत ना. कोणाला वाटतं कशाला बोलून अंगावर दगड घ्यायचे. आपलं याचं गपचिप गावरान तूप खायचं, खपक्या पाकिट घ्यायचं, घरी जायचं, तुमच्याले हनुमान बहार. पण असं जर होत राहिलं ना महाराज, असंच जर होत राहिलं ना, तर आपल्या पोरायला पुढे कीर्तन करता येणार नाहीत. कारण परमार्थाचं जर मात्र असंच होत राहिलं तर उद्या हे लोक गावरान तुपातले बुंदीचे लाडू करून बाजारात वाटतील, पण पुढच्या पिढीला कीर्तन करू देणार नाहीत. असाच जर घोळ राहिला तर. म्हणून दुरुस्ती होणं गरजेची आहे. संप्रदायातला हा चोपड्यांचा कारभार सरकणं गरजेचं आहे. निष्ठा येणं गरजेची आहे. आणि महाराज, तुम्हाला वाटतं का पकवाद्यावर संप्रदाय हे डोक्यातलं काढून टाका. महाराज, तुम्हाला वाटतं का गायन करणाऱ्यावर परमार्थ आहे? नाही. गिरगावच्या बाळूला वाटतं का कीर्तनकारामुळे परमार्थ आहे? आपल्या तिघामुळं बी नाही, यांच्यामुळे आहे. महाराज, श्रोते दोरीत असणं गरजेचं आहे. यांचं मन विचलतं कामा नये. आपल्या जर चुका यांच्या लक्षात आल्या तर उद्या महाराज हे बोलिणार नाहीत आपल्याला. नाही, चुका होता कामा नये. महाराज, आज नसतो आलो तर किती मोठी चूक होती. तुमचा अपमान म्हणून सांगत नाही. नारदाच्या गादीवर मला आजच्या कीर्तनाचा कोणाचा फोनच नाही. तरी पण 27.5 वर्षात चूक झाली नाही, म्हणून विटेवरच्या मालकानं गिरगावकराकडनं ही चूक होऊ दिली नाही. मी काय मोठेपणासाठी नाही आलो, मला विटेवरच्या मालकानं पाठवले. मला कोणीच फोन केला नाही. आणि हा गावकऱ्याचा दोष नाही. तुम्ही ज्यांना सांगितलं त्यानं केलाच नाही फोन. विठाला विठाला विठाला
सरांनी उतरेश्वर बापूंकडे निरोप केला. मग पत्रिका पाहिली आणि अक्रूर महाराजांना बोललो. मग या गुरुजींचा संपर्क करून दिला आणि योग आला. चला आलो, त्याबद्दल काय मोठेपण नाही, काय नाही, आयुष्यभर फिरायचं आहे. महाराज एवढा मोठा सप्ताह करता, राम मंदिर आहे, आलो, छान आहे. अहो नालायकाचे कीर्तन केले तर आम्ही जाईना, टँकर भर दारू पिली त्याच्या वाढदिवसाला मग कीर्तन. काय पुण्य भेटलं असेल त्या भडव्याचं आम्हाला. हो ना. एक माणूस फुकून दिल्यावर त्याच्या सरणातून देशीचा वास येत होता आणि त्याच्या पुण्यतिथील मग कीर्तन त्याचे केलेत आम्ही. ज्यायला बायका कदरल्यात त्याच्या वाढदिवसाची कीर्तन. इथं तर एवढं मोठं 150 वर्षाचं राम मंदिर आहे. मला पण काहीतरी पुण्य लाभल ना. विठाला विठाला विठाला. मला या गोष्टीतून एकच संदेश द्यायचा आहे. ज्याच्याकडे लाखो रुपये आहेत त्यानं पोरीच्या आणि पोराच्या लग्नातला बस्ता स्वतः बांधायचा. शेजाऱ्याच्या हाताने कपडे घ्यायचे नाही. ते कोण्या रंगाचे घेईन, कोण्या रंगाचे घेईल. कधी कधी तुम्ही सुद्धा जिम्मेदार असावा समोरच्या व्यक्तीला फोन करण्यासाठी. विठाला विठाला विठाला. हार गुंडाळले इथपर्यंत आलतो. धर्मराजानं सांगितलं होतं. महाराज संत मोठे किती आहे त्याच्यावर सांगतोय तुम्हाला. माप काढताच येत नाही बो संतांचं. धर्मराजानं सांगितलं तुझं पूर्ण शरीर वज्राचं करायचं असेल तर आईच्या समोर उघडा जाय. हे गेलं बोंबलत. पण पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं हे जर सगळं वज्राचं झालं तर पांडव मरतेत, भजन करणारे मरतेत आणि भजन न करणारे जगतेत. आणि हे त्याला करायचं नव्हतं. आणि म्हणून मांडीपासून बेंबीपर्यंत फुलाचे हार गुंडाळले. आईच्या समोर उभा आहे दुर्योधन. आई मी आलो ग. बर. अंगावर कपडे नाही. माई शपथ. आई तुही शपथ अंगावर कपडे नाहीत. आणि कपडे नव्हते ना, फुलाचे हार होते. हार दोऱ्यात नव्हते बरोबर. मोळ नावाचं एक वनस्पती असती, त्याला आपण दर्भ म्हणतो. दर्भामध्ये ओवलं होतं. मोरे बाबा. मग आईला शपथ घालायला काय हरकत नाही. नखापासून शेंडीपर्यंत दुर्योधन वज्राचा, पण मांडीपासून बेंबीपर्यंत हाडामासाचा. आणि त्याच मांडीवर गपका हाणला. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण, यडका मदन तो केवळ पंचानन. पण परिणाम काय झाला रवी दादा. बाई तापली. बाई म्हणजे कौरवाची आई गांधारी. आणि गांधारीने शाप दिला, देवा 5 जणाला वाचण्यासाठी 100 मारण्याचा प्रयत्न करतोस, तो एक बी वाचणार नाही. कोणाचे पोरं मास्तर. देवाचे 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 पोरं. एक बी वाचणार नाही तुझं, एक बी. देवाच्या प्रत्येक स्त्रीला 3 मुली होत्या. 48,324 देवाला मुली होत्या. 1,61,080 मुलं होते. आणि सगळ्याची मिळून 56 कोटी झाले. आणि 56 कोटीतलं एक बी वाचणार नाही. शाप हस्तनापूरच्या बाईचा. ती बाई का तुमच्या आमच्या बाईसारखी थोडीच होती. शेजारीने उठायच्या आधी फुलं तोडले महादेवाला वाहिले. ही बाई म्हणजे शेपुडीचा अवतार. मेंढीच म्हणायचं इलान. पाणी तिनं घातलं, नीनं पोरं चोरले. चोर सोसायटीचे अध्यक्ष. बेजार ती व्हाली. मी महादेवाची पूजा झाली. पूजा नाही झाली तुझी द्वारका. हा तो दगड टाकलेत महादेवाच्या डोक्यावर दगड. हे देवाला कळत असते. नाटकं करायचेत नाही अद्याप नाही. नाटकं नाही. काही सोंगो मंदिरात जाते की देवाच्या तोंडाला पेडा लावते. देव तुमच्या हाताने खातो का. ही निघून गेली की त्याच्या तोंडात मुंग्या. आणि उरलेला पेडा येडा घालताना मंदिराच्या मागून चिटकी त्यात. देव मागून खातो का. तुम्ही पहा ना कोणत्याही मंदिराला मागून पेढे चिटकिलेले. महाराज याला शास्त्र आहे का. याला ज्ञानेश्वरी सांगते का, गाथा सांगते का, वेद सांगते का, पुराण सांगते का. कशाला करता डोक्यावर घेता येऊ. महाराज सप्त्याला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही, दिंड्याला दम नाही. तुम्ही ऐकता का आमचं. ज्ञानोबर आहे तुकोबर आहेच ऐकायचा माझ्या माईनो. तुमच्या चपलाला हात लावून पाया पडतो. उपास फक्त 29 सांगितलेस. काय भंगिरे उपास धरताना बिमार पडता.
4 2 वर्षाला पिशवी काढून टाकावं लागेल गर्भाशयाची तुमच्या नाटकापणामुळे. ह्या 24 एकादशी आहेत फक्त, 5 परवान्या आहेत. त्याच्यापैकी शिवरात्री येते, रामनवमी येते. हा 5, 24 एकादशी आणि 5 शक्य असल्यास सोमवार आणि प्रदोष. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबराय तुकोबारांनी उपास सांगितले नाही. आणि एकादशी न धरणाऱ्या बायका कितीतरी सापडत्याल आणि मंगळवार धरत्यान लावून गाव. हो नका माही, नका ना माझ्या माही. ज्याच्या घरी वाघिणीचं दूध आहे ना त्यानं त्याच दुधात चपात्या चुरायच्या. पण त्यानं शेळी पाळली, ती म्हणलं शेळी काऊन पाळली, काय ना म्हणलं बब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात दूध टाकायचं. शेळीच घालू तू ह्या बब्याच्या कानात, शेळीच. वाघिणीचं दूध खाल्ल्यावर कुठे ऊन लागत असतं वे. काय नालायकपणाचा कळत झाला महाराज. तुमचं काम काय झालं माहितीये का, नुसते सप्ते करायचे, मोठाले पाकिट महाराजाला द्यायचे, महाराज श्रीमंत, तुम्ही अशीच मोकळे. आणि ते तरी कसे श्रीमंत होते ना. ते पन्हाळा वाटा आलं मोरी वाट गेलं. त्या ते पन्हाळा वाटा आलं मोरी वाट गेलं. ज्याची निष्ठा नाही त्याचं काही श्रीमंती होत असते का. वरचा काय आंधळा आहे का, त्यानं का डोळे झाकलेत का. ते बारीक किस काढी तो असा बारीक, विठाला 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 विठ्ठल काय बाई असेल एक बी वाचणार नाही. महाराज कमी दुःख वाटलं असेल का पंढरपुरातल्या मालकाला. रवी बुवा एक पोरग वाचणार नाही, एक 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 वाचणार नाही. बघता बघता रुक्मिणी आईसाहेबाच्या कानावर शशिकांतबुवा वार्ता गेली. आईसाहेब ठास 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 रडत होत्या. काय करावं. ब्रह्मदेव आलेत, काशीतले मालक आहेत, पंढरीतले मालक स्वयं द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा. तिघांनी यमधर्माला बोलवलं. काय प्रकारे यमधर्मानं सांगितलं आत्ताच्या आत्ता आपल्या पदाचा राजीनामा. तुमचं एकही पोरग वाचणार नाही, एकही पोरग वाचणार नाही. माझ्या माईंनो सांगू, ऐका माझ्याकडे बघून बा, ऐका जरा ऐका. कोण्या बाई ताकद देवाचे पोरं मारायची. तिने एकही उपास धरला नाही, पण नवऱ्याच्या 3 टाइम पाया पडत होती. म्हणून तिच्या तोंडातून पडलेला शब्द खोटा होतच नव्हता. देवाची पोरं मारायची महाराज, देवाची. त्याच्या पलीकडचं सांगू, नवऱ्याला दिसत नाही म्हणून डोळ्याला पट्टी बांधली. काय त्याग असेल महाराज. म्हणून तोंडातून पडलेला शब्द खोटा होत नाही. देवाची पोरं मारणार, देवाची. आईसाहेब म्हणतात मालक काय परिस्थिती, काय नाही, कोणाच्यानं काही चालत नाही, सगळी मरणार सगळी. भगवान शिवजी हजर आहेत, ब्रह्मदेव आहेत, बाजूला भगवान कृष्ण परमात्मा बसलेले आहेत. आणि विटेवरच्या मालकिनीच्या डोळ्याला पाणी डबडब येते. यम समोर बसलेला आहे. यम या तिघायचं ऐकतू. आणि त्या यमाला आईसाहेब म्हणतात यमराज, अरे या 56 कोटी यादवापैकी एक तरी आम्हाला, आमच्या वंशाला दिवा लावायला एक तरी जिवंत ठेव. ते म्हणलं आईसाहेब दिवा लावायला नाही, औषधाला ठेवता येत नाही. कारण शाप बाईचा आहे, शाप बाईचा आहे. संतातली ताकद किती मोठी आहे बघा. नारद नावाचे महात्मा आले, 6व्या क्रमांकाचा संन्यासी. या संन्याशानं आईसाहेबाला सांगितलं आईसाहेब ताण घेऊ नका, एक जिवंत राहण्याची शक्यता आहे. लोटांगण घातलं पायावर. नारदा एक जरी जिवंत ठेवलं तर यादव कुळा, आमचं जे कुळ आहे का ते पुढं साबूत राहील. तर यमधर्मानं सांगितलं नारदा काय बोलता तुम्ही, शिवजी जिवंत करू शकत नाहीत. ब्रह्मदेवाने नकार दिलाय. ज्यांची पोरं आहेत तो जगाचा बाप आहे, त्यांनाही करता येत नाही, तुम्ही काय करणार. यमा मुकाट्या बस रे, वळवळ करू नकोस तू, तू बस ना शांत, जाची दम धरणं. नारद म्हणतात नारद. महाराज त्याच्यातला वज्र नावाचा मुलगा जिवंत राहिला, फक्त वज्र. कारण सांगू,
एका वारकऱ्याचा प्रसाद खाल्ला होता. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. पोह्याचा प्रसाद 56 कोटी यादवापैकी फक्त एकट्या वज्राला एक गाठ भेटली होती. पोह्याची एक गाठ. दृष्टांत संपला. देवाच्या 56 कोटी यादव मैरेक नावाच्या समुद्रावर मैरेक नावाची दारू पिऊन प्रभास क्षेत्रावर एकमेकाच्या डोक्यात दांडे मारून मरून गेले. सगळे रक्तबंबाळ समुद्र झाला. त्याच्यातलं एकच वाचलं. फक्त वारकऱ्याच्या प्रसादानं वाचलं. म्हणजे देवाचा मुलगा वाचवायची ताकद ज्या वारकऱ्यात आहे त्या वारकऱ्याचं वर्णन काय करू. म्हणून मालक पहिल्या कडव्यात काय वानो आता न पुरे वाणे मस्तक चरणी ठेवीतसे हो मस्तक चरणी ठेवीतसे मस्तक चरणी ठेवीतसे काय वानो आता न पुरे ताकद आहे महाराज. किती मोठी व्याप्ती असेल महाराज. उदाहरण क्रमांक 3 झाले का? पुन्हा ऐका. रावण मारला. अरे रावण मारला. राज्य बिभीषणाला देऊन टाकलं. बिभीषण वारकरी भजने. महाराज मालक एका दिवशी बिभीषणाला मूर्ख म्हणले. आपण नाही म्हणायचं. का? बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची लायकी आपली नाही. आपण काय म्हणू शकतो? तंबाखू खाऊन गोंगडी खाली तंबाखू टाकायची आणि त्यानं बिभीषणाला मूर्ख कसं म्हणता येईल? आपली लायकी आहे का? बिभीषणानं भजनाच्या बळावर त्याचं घर जळू दिलं नव्हतं. हृदयी सीतावर म्हणून या अंतकरणात सीतेचा मालक धरला. रामप्रभूच्या नामस्मरणाने मारुती रायनं जरी बिभीषणाच्या घरावर अग्नी टाकला तरी बिभीषणाचं घर जळालं नाही. प्रतापे सबळ नामाची या. इतकं भजन गोड होतं. राज्य देऊन टाकलं. पण 1 वर्ष पाऊस पडला नाही. लंका कशाच्या तीरावर आहे? समुद्राच्या. पाण्याची कमी आहे का बाबा? पण पाणी पिता येतं का? ते चारी बाजूने समुद्र आहे. कशाचीच कमी नाही पाण्याची. फक्त प्यायचं पाणी नाही. ते आवर्षण पडलं. खंडवृष्टी झाली. पत्र गेलं अयोध्येत. जगदानंद कंद जगतपते मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू. त्या भातोड्यात 1-2 बाण टाका बरं उद्या. कारण खाली टेकलेलं भातोडं असतं तर काय नाही. पुतळा जरी असेल तरी प्रभूचा आहे. ते रिकामं ठेवलं नाही पाहिजे भातोडं. त्याच्यात 1-2 तीर कोसायचे. कागदाचे करून का कोशिनत येळूचे वगैरे. रिकामं ठेवायचं नाही. योग असा आला. काय सांगू लागलो? पत्र गेलं अयोध्येत. पत्र. मालक तुमच्या कृपेने लंकेचं राज्य सुखात आहे. अडचण एक आहे फक्त पाण्याची अडचण आहे. पाणीच प्यायला नाही. आकाश मार्गाने रथ गेला. रथातून एक दूत उतरला. सुमंत नावाच्या प्रधानांना भेटला आणि प्रधानांनी त्या दूताला प्रभू रामचंद्रांकडे नेलं. ते पत्र वाचिलं. राजाधिराज बिभीषण महाराज, लंकेचे महाराज, सुवर्णाची लंका तुम्ही देऊन टाकली प्रभू, पण तिथं पाण्याची अडचण आहे. पाऊस पडत नाही. वा. पत्र वाचिलं.
आणि पत्राच्या पाठीमागून 2 वळी लिहिल्या. पत्र दुमटलं, सेवकाकडे देऊन टाकलं, तुमच्या राजालाही पत्र देऊन टाका. रविदादा हे पत्र ज्या वेळेला बिभीषण वाचतो संध्याकाळी, त्यावेळेला पहाटे 3-3:30 वाजता उठून सगळं कुटुंब मोरे बाबा समुद्रावर स्नानाला गेलं. दह्यादुधाच्या घागरी घेतल्या आणि एका वारकऱ्याच्या समाधीवर अभिषेक केला. त्या वारकऱ्याचं नाव होतं गंधमादन. गंधमादन नावाचं नाव. संतांचा महिमा किती मोठा आहे पहा, काय मोठी ताकद आहे संतांची. अभिषेक केला. दिवस होता चैत्र महिन्यातली शुद्ध तृतीया, पाडव्याचा 3रा दिवस. प्रतिपदा, द्वितीया आणि तृतीया. चैत्रात पाऊस पडत असतो का? होय गुरुजी. अवकाळी पडन, निसर्ग फिरल्यावर पडन. तिथं कवा पडतो? तिथं पावसाळ्यात बंद आणि उन्हाळ्यात सुरू. ते निसर्ग बदलल्यावर झाला. मोसमी पाऊस पडत असतो? नाही पडत महाराज. चैत्र महिन्याच्या तृतीयेच्या दिवशी सकाळी समाधीचा सोहळा झाला आणि विभीषणानं समाधीवर डोकं ठेवलं. धर्मराज, वारकरी बाबा, गंधमादन महाराज, तुम्ही ज्या मालकाचं भजन केलं त्या मालकाचं मी भजन करतो. त्या मालकाच्या कृपेने मी सोन्याच्या गावात राहतो. पण वारकरी बाबा, पाण्याची अडचणी. इतकीच व्यथा सांगितली आणि बिभीषण घरी पोचला. दुपारचा 1:15 वाजलेला आहे आणि 1:15 वाजता लंकेतल्या समाधीतून आवाज निघला, देवा देवा, निसर्गात बदल करा, बदल करा प्रभू निसर्गात. आणि बरोबर 1:30 ते 2 वाजता चैत्रातल्या तृतीयेच्या दिवशी शुद्ध तृतीयेला दुपारी 2 वाजता गंधमादनाच्या कृपेने वरुणाने बदल केला आणि लंकेत गोड पाऊस पडला. अख्ख्या लंकेतले लोक पाणी पितात. महाराज, सार्वभौम राजा, घर जळू शकत नाही अग्नी, एवढी मोठी ताकद, पण पाऊस पाडायची हिंमत नाही. ती फक्त वारकऱ्यात होती. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय वानू आता न पुणे हे मा, काय वानू आता न पुणे वारी, काय वानू आता पुरे वाई, काय वानू आता पुरे काय वानू आता न पुणे वारी, मस्त कचरण ठेवीत असला, काय वानू आता न पुणे वारी, काय वानू आता न पुणे वारी, काय वानू आता न पुणे वारी, काय वानू आता न पुणे वारी. काय वानू आता न पुरे वाई, मस्त कचरण ठेवीत असला, काय वानू आता न पुणे वारी, काय वानू आता न पुणे वारी, काय वानू आता न पुणे वारी, काय वानू आता पुरे ए काय वानू आता न पुणे वारी, मस्तक चरणी ठेवीत असे, मस्तक चरणी काय वानू आता न पुरे वाई, मस्तक चरणी ठेवीत असे, मस्तक चरणी ठेवीत असे. काय वानू आता मस्तक चरणी ठेवीत असे, ठेवीत असे. इतकी मोठी ताकद संतांची आहे. यांना म्हणायचं वारकरी, यांना म्हणायचं महाराज. तुम्ही कोणाच्या पायावर डोकं ठेवता आणि तुम्ही म्हणता कल्याण कर. होईल ना तुमचं कल्याण मुंबईच्या अलीकडे, पण तिथंच कल्याण होईल. खाडी खेटूनच आहे. म्हणजे पोराला दावा करायचं काम नाही, त्याच्यातच टाकायचं त्या खाडीत. खातेत माशीन मगरी. तो हो कल्याण तिथंच. महाराज, आपलं कल्याण करण्यासाठी त्या योग्यतेचा महाराज पाहिजे. पानचटाच्या डोक्यावर कपाळ टेकता जळून जाता. कोणाच्याही डोक्यावर कपाळ टेकत जाऊ नका.
पाणी पिना छान के गुरु करना पछान के. हो, कोणाला म्हणायचं महाराज? जीवनात बदल करतो त्याला म्हणायचं महाराज. दर महिन्याला पारद्याचे पोरं पायी पायी येतात जाम देऊन. त्यांच्यावर कृपा झाली कृष्णाजी माऊलींची. काय महाराज, यांना महाराज म्हणत असते. दर महिन्याला पंढरीला असतो. मला तो मुलगा भेटतो पारधी समाजाचा, लाहोर चित्रच धरणाऱ्याचं पोरग महाराज, एकदम तरुण पोरग आहे. दर महिन्याला पायी येते. कधी कधी त्याच्या पायाला असं चिमटा घेतला तर त्याचे ते कातडी निघून येते महाराज. पारधी समाजाचं कोणी सुधारिलं? माऊलींनी. महाराज यांना महाराज म्हणायचं. कोणाच्या पाया पडता? आणि कोणी भोंगिरायला वाटतं महाराज मोह कल्याण करीन. एक गुंड गेला महाराजाच्या पाया पडायला. गुंड. आता गुंड महाराजाच्या पाया पडायला गेल्या म्हणल्यावर गुंडानं पैसे लय मोठे नेले असते ना त्या महाराजाला. महाराजाच्या पायावर गुंडानं पैसे टाकल्याबरोबर महाराज म्हणले तेरा कल्याण हो. उजळायला तर महाराजच जळाला. कसं शक्य आहे महाराज? काय महाराजाच्या बापाची जहागिरी आहे गुंडाचं कल्याण करायला? गुंडाचं कल्याण होतंय, पण गुंडाला अनुताप होणं गरजेचं आहे. हो, केलं नाही का गुंडाचं कल्याण? माणसं मारणारा रामायण लिहायच्या लायकीचा झाला. पण आधी नामाची साधना दिली का नाही? राम म्हणताय, कोळी महात्यारी हो वाल्या कोळी महात्यारी वाल्या कोळी महात्यारी जो का नामे दुराचारी जो का नामे दुराचारी हे नाम विठोबा घे नाम विठोबा पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे घेता नाम विठोबा, घेता नाम विठोबा, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते महाराज त्याला म्हणतात. नारद. नारदान सरळच हात ठुला आणि महाराज केला का? अजा करीन ए राम राम म्हण. अंगावर वारुळ होस तर भजन करायला लावलं, तो उद्धार केला. दाखवा बर मला एखादा महाराज त्याच्या पाया पडल्याबरोबर माणसाचं कल्याण होईल. मी आयुष्यभर त्याच्यात चपला सांभाळितो. कसं शक्य महाराज ते? कसं शक्य? एक जण महाराजाकडे गेला आणि म्हणला, महाराज कधी मधी मी बायको मला आरोतुरच बोलती. महाराज म्हणले नेमकं करू काय? मग काहीतरी औषध द्या मला, तिनं नट बोलाव. महाराज म्हणले 20 वर्ष झालं मला असून मी बाहेरचं खातोय. ती मलाच मी भाकर देत नाही तर तू काय सांगू? पायो महाराजांनी ह्यो चावना त्याच्या पाया पडायला गेलाय. महाराजाची तू तरी आरोतुरच बोलती, मग इथं भाकरच देत नाही महाराज म्हणले. आणि तू काय पाया पडू तू सुंबळ्या त्याच्या? यानं तुमचं जीवन मातीत चाललंय. यानं मातीत चाललंय. साधू खरा सापडा, साधू निष्ठावंत सापडा. गथुडे बांधणारे तर कुंटाला नाही, तर कुंटाला न गथुडे बांधणारे याला साधू म्हणत नसते. पुढच्याचं कल्याण करतो त्याला साधू म्हणतात. महाराज अख्खं जीवन ज्यानं परमार्थात व्यतीत केलंय, जगाच्या कल्याणा संताच्या देह कष्ट व्यती परत करे. हा, काय ताकद महाराज या लोकांच्या जीवनात. अशा लोकांना साधू म्हणायचे. ह्या कुठं गेलं की कोणाच्या पाया डोक्या महाराज आमचं बाई तेच तुला पीठ मागायलाय आणि ते तू काय भलं करीन. आमची इथे गाडी आली गुरुजी, अशी समोरून छोटा हत्ती होता आणि त्या छोट्या हत्तीत एक गाय बांधलेली. त्या गाईला इशिक पाय. आता ती गाय पवित्र कशी म्हणता येईल?
ज्या गाईला कोणी कुण पाय येते तिला पवित्र कसं म्हणावं? महाराज काहीतरी मागच्या जन्मात तिचं पण पाप म्हणावं लागेल ना. आणि त्या गाईचं भांडवल केलं आणि त्यानं आपली ती गाडीत ती गाय टाकली आणि मग रस्त्यानं ते कॅसेट ते गाणं ते. मी कीर्तनाला गेलेलो, आमच्या दारात आली पोरायची माय रांगोळ काढू लागली. पोरायची माय म्हणजे माय बायको, अशी रांगोळ काढू लागली. आणि रांगोळ काढता काढता आणि मी त्या दिवशी दुसऱ्याच्या गाडीत गेलतो, आमची घरीच होती गाडी. ते लोक हुशार असते, खाती के गाल ना हाती के बाल. त्याच्या लक्षात आलंय जरा चोपडं चापडं घर दिसायले. आणि होतच ना चोपडं, अख्ख्या महाराष्ट्राला मी खातो मग घर खरबडकच काय. स्पष्ट बोललं पाहिजे माणसानं, आहे का? चोमाळून गप्पा काय करायच्या त्याच्यात नाही. लगेच काय बाई तुमचा स्वभाव आहे. अख्ख्या गल्लीत सगळ्याच्या आधी तुमचा सडा झाला बरं का. म्हणजे लय तिनं शेंदूनच पाणी आणलं होतं, बटन दाबलं मोटरच्या पाईपनं सडा टाकला. आता शहरातल्या बायका आमच्या बायकोवर घेतल्यावर लय तुमची खसखस पिकली. तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घ्यालो, पण तुमचं सांगायलो हे ध्यानात ठेवा. इतकी येडी होय मै बायको. मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो अंगाला काव लावून, तितकी येडी असती तर. हे तुमचं सांगायला लागलो, तुम्हाला वाटलं याची असाच बाजार आहे का नाही. हा हा, हे तुमचा घसरलेला सांगायलो. माणसं आताशी उकळले आणि चिंतन सांगितलं तेव्हा मसुबाला कापायला न्यायचे अशी बसले होते. आधी काय गोड कीर्तन केलं, जसे कापायला न्यायचेत मसुबाला. आणि भांगार सांगितल्यावर बघा जसे उकळले, बंडलच पडायलेत पैशाची. विनोदाची कथा गोड वाटे. महाराज काय गोड शब्द टाकले त्या माणसानं. आमच्या घरचे वरी गेले, 5 किलो गहू आणले टोपल्यात आणि देऊन टाकले त्याला. बोक्यावानी गहू घरच्या रानातले, राशनचे नाही काय नाही. मी पाणी दिलेलं गव्हाला त्या, हो ना. आणि 5 किलो दिले. माझं मग ते भाकरी दिले असते तर ठीक, ते गहू तशीत नेऊन इकितन रंगाची पाणी पितन ते गहू चांगल्या मार्गाला गेले असते का काय ते. म्हणून दुःख वाटत हो. तुम्हाला वाटतं का पैसे दिल्या पुण्य लागते? आपण दिलेला पैसा जर त्यानं चांगल्या मार्गानं खर्चिला तर पैसे देणाऱ्याला पुण्य. तुम्ही दिलेलं पाकिट जर महाराजांना हॉटेलवर जेवला तरी पाकिट देणाऱ्याच्या घराला कुलूप लागतं. महाराज पण सर्व आभूती द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र विचारून नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान लिहिलं का? हा, रविदादा पैसे देताना हिशोबात. एखाद्याला 100 रुपये दिले आणि त्यानं पेलीन बायकुल जर मारलं तर त्याचं 100% पाप 100 रुपये देणाऱ्याला लागतंय. म्हणून पैसे देताना विचार, भाकरी कोणाला द्या, कोण्याही जातीच्याला द्या, त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देईल. पण गुरुजी पैसे नाही. अहो धर्माला पाप लागतंय. अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला, खोटं तर बोलला, पण 1 रुपयाचं पाप आहे ते, आण्याचं पाप आहे. माशाचं जाळं फाटकं तितकं इंल्या गेलं म्हणून बोट नरकात गेल ते धर्माचे एकदा. धर्माच्या बाबतीत तर तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा पाला आहेत. काय सांगू लागलो? हा, गहू दिले. वा, मोरे बाबाच्या गहू ध्यानात राहिले. वा, गहू दिल्या. मग ते म्हणलं बाई आता वरणाला डाळ पाहिजे. तुरी चांगल्या होत असतात मला, हो. आणि घरी केलेल्या तुरी दिल्या, मशीनच्या नाही. देऊन टाकले तुरीची 2 किलो डाळ. मग ते म्हणलं आता काही कपड्याला पैसे द्या. 5 मीटर कपड्याला, 11 मीटर कपड्याला दिले असतील 100-200 रुपये. मग त्याने एक मणी द्याला. मणी, बाई ह्या मणीची रोज सकाळी पूजा करी जा. आमच्या घरचे म्हणले काय होते? बाई पैशाला कमीच नाही. मी घरी आलो, कीर्तनाला गेलतो. मला म्हणले कुठे गेलतात? मी म्हणलं कीर्तनाला गेलतो. बरं, कशाचं कीर्तन होतं? म्हणलं पुण्यतिथीचं. आंघोळ करून मधात या. आता म्हणलं मी पुण्यतिथीच्या कीर्तनाला जरी गेलो तर ते काय आता ते भजन म्हणलंय ना,
आणि भजनानं माणूस शुद्ध. नाही तुम्हाला आंघोळ करावंच लागते. फुरसनाच्या लई नादी नाही लागलं पाहिजे माणसानं. फुरसन कळतं ना तुम्हाला? काळी कचरा, 5ची मोटर चालू, 5ची मोटर, दांडात पाणी. दांड कळत असं ना रे गो तुम्हाला? उगत नका मान हालू. काय काय कळतू? साऱ्या महाराष्ट्रात फिरायले म्हण दांड कळतू. उगच हो ना. या कोणाला शिकवायले पुन्हा बाळूला? 5ची मोटर चालू, उसाल पाणी चालू आहे आणि इतकाच कचरा पडला. दांड तुंबला, पाणी फुटलं, वड्यात गेलं आणि ऊस कोरडाच. किती कचरा. हा तशा घरच्या बी कचरा एकदा फुटला ना, उचल पिशवी निघ सप्त्याला. हा नुसता 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 सप्ता. हो केली आंघोळ मी. आंघोळ केल्यावर बेल आणून ठुलता, फुलं आणून ठुलते. मला म्हणले त्या मण्याची पूजा करा. तर मी म्हणलं कशाचा मणी आहे? काय नाही म्हणले, ह्या मण्याची पूजा केल्यावर पैसे येत इथं. आणि मी म्हणलं आपल्या इथं कोणते कमी येतं? पण जेवताना हात लाईन माणूस, गावरान तुपाला पोट भरल्या, पैशाला कोणी हात लाईतं का? होय दादा, असा कोणी पैसे नको म्हणणारा माणूस आहे का? अहो भेटत नाही म्हणून नका म्हणते, नाही पैसे नको म्हणणारा ऐसा कोणी दावा हे जया नावडे आणि कन्यापुत्र घोडे दाराधन नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया आणि भस्मदंड छाया तरुवराची. पैसा नको वाटतो कोणाला, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. तर मी म्हणलं काय हरकत नाही, पूजा करतो. पण हे म्हणे खरंच पैसे देतो का? हो. आणि तुला दिलाय कोणी? म्हणले ते गाईवाला आलता, आमच्याकडे गाई आता. मी म्हणलं आपल्याकडे गाई आहे, त्या गाईची सेवा करणं. त्यानं आणलेल्या गाईचं तोंड पुढं. तुम्ही त्या ॲटोतली गाय बघन का हवी, तिचं तोंड मागं नसतंय, तिचं तोंड पुढं. आणि फक्त तिचं ढोपर कुखानं हळदीनं रांगलेलं. ते पाठीमागचं ढोपर कुखानं हळदीनं रांगलेलं. कधी चिपाटे का तिच्या तोंडात? आणि ते चिपाटे घेत नाहीत पैसे. आणि गाय पैसे खाती का? बरं गहू तिला खाऊ घातले का? ती तुरीची डाळ तिला खाऊ घातली का? तिचं तोंड कोणीकड? चलिनाऱ्याकडे. आणि नुसत्या कुखानं हळदीनच ते हाडं रंगले, लाल बरोच जणू पिवळी आडळ गाय झाली मागून, खाचा पत्ताच नाही. आणि तिथं हळीत कुंकू लावल्या, हिला पैसे देणारा मनी द्याला म्हणते. मी म्हणलं पाया पडतो, पण खरंच पैसे देईन का? म्हणले हो. ते म्हणला माणूस तो काय दिलंस? 5 किलो गहून 2 किलो तुरीची डाळ. मी म्हणलं मग त्याच्या गोळ्या संपल्यात का ग? तेव्हा आपल्या इथून गहून डाळणे आलाय आणि पैसे देणारा मनी तुला द्यायला का? त्याच्या गोळ्या संपल्यात का काय संपल्यात? ते पैसे देणारा मनी त्यानं त्याला ठुला असताना. अशी नाही एक बायको नाही. तुम्हाला किती दाखवायचं अशा बोलणाऱ्या बायका? तुमचं कल्याण करायला मनी तुम्हाला द्यायला त्याचे डोके खराब झाले का? असं नसतं मिळत माझ्या माईनो. नका लागू भंगिऱ्याच्या नादी. भंगिऱ्याच्या नादी लागू नका. इतकंच म्हणत नाही, भंगिऱ्या देवायच्या पण नादी लागू नका. काही काही पानछट देव आहेत. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी होते किती. जे देव आपल्या पोटाकरता भीक मागायले ते तुमचं काय कल्याण करतील? हा, एका देवाला बोकड्या पाहिजे आणि जे देव बोकड्या खातो ते तुमचं काय कल्याण करणार? इतका नीच बोकड्या. बोकड्या किती नीच असतो माहिती आहे का तुम्हाला? बोकड्या आणि त्याची बहीण एकाच दिवशी जन्माला येते. मी त्या दिवशी सांगितलं होतं, एकाच दिवशी जन्माला येते, एकाच दिवशी. आणि 3ऱ्या दिवसाच्या सूर्याचा प्रकाश पडल्याच्या नंतर त्या बोकड्याला बहिणीतला अंतर कळत नाही. इतका नालायक बोकड्या. जे देव खातो ते देव किती नालायक असत. या देवाचे भक्त बी किती नालायक असते, नंतर तुमचं काय कल्याण करतील? म्हणून माझ्या माईंनो, ज्ञानोबा आहे तुकोबा राहायचं ऐका, आमचं पण ऐकू नका. तुम्ही गाथ्याचं ऐका, ज्ञानेश्वरी जे सांगते ते ऐका, गाथा सांगते ते ऐका, पुराण सांगते ते ऐका, वेद सांगते ते ऐका, आपले ऋषीमुनी सांगतात ते ऐका, ज्ञानोबा तुकोबा सांगतात ते ऐका. आमचं नका ऐकू. आम्ही जर त्यांचं सांगितलं तर ऐका. ज्ञानोबा तुकोबा म्हणतेत असं जर आम्ही सांगितलं तर ऐका.
गिरगावकर म्हणतोय म्हणून मुळीच ऐकू नका. तुमचं कल्याण होणार नाही, तुमचा नाश होईल. तुमचं कल्याण करायचं असेल तर ज्ञानेश्वरी सांगते ते ऐका. काय वानवाता नपुरी वाणी सांगते. काय तुमच्यातल्या बायका काय काय विद्वान. एका बाईच्या मालकाला झोप लागली. शेवटचं पुराण. झोप लागली आणि दिवस माळवायची वेळ झाली. बाईने विचार केला मालकाला झोपेतून उठवावं तर 2 दिवसाचा अंगाला ताप आलेला आहे, जरा आराम करते, शरीर ठणठण करते, झोपू द्यावा. हरकत नाही, पण मालक जर झोपी गेले सूर्य मावळला तर संध्या राहते. मला नियमाचे लय पक्के माणसं काय काय, नियमाचे माणसं इतके पक्के इतके पक्के. महाराज त्यांच्यावर विश्व चालू आहे, त्यांच्यावर विश्व चालू आहे. आज 29 वर्ष झाले मी सोहळ्यात पायी चालतोय. महाराज मी इतकं म्हणणं सुद्धा माझा पानचटपणा आहे. मी सोहळ्यात पायी चालतोय म्हणणं सुद्धा पानचटपणा आहे. देवानं चालण्यासाठी पाय दिलेत हे सांग, वारी करण्यासाठी शरीर दिले हे सांग. पण मी काय पाहिलं माहिती का महाराज, काय बघितलं. आज अशी काही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या पालखीत सोहळ्यात माणसं येतं की ज्ञानोबाराय तुकोबारायच्या पादुका रथात टेकल्याबरोबर ते उभे राहतात. तर ज्या वेळेला पालखी खाली टेकते त्याच वेळेला ते खाली बसतात. अन्यथा पालखी जाग्यावर थांबल्याशिवाय निष्ठावंत वारकरी रोडच्या खाली उतरत नाहीत किंवा खाली बसत नाहीत, जमिनीला खाली टेकन देत नाहीत. इतक्या निष्ठेनं वारी करणारी लोक आहेत, त्यांच्यामुळं परमार्थ आहे, त्यांच्यामुळं परमार्थ आहे. रस्त्यानं वारी करता करता तंबाखू खाऊन रस्त्यावर थुकणाऱ्यासाठी नाही. काही तर इतके हरामखोर येतं, टेम्पो करणार, गाद्या टाकणार, आचारी घेणार, 52 अध्यायाचा ग्रंथ संग नेणार. हो, ते ग्रंथ सोबत नेणार. ह्या टेम्पो सगट जरी चंद्रभागेत पुरले तरी यायला मोक्ष भेटन का. ऊत आणला या लोकांनी, ऊत उलटा गर्दा झालाय त्याचा. हो महाराज, निष्ठावंत लोकांमुळे परमार्थ आहे. आणि पंढरपुरातला मालक त्याच लोकांकडे लक्ष ठेवतोय, भंगिऱ्यांकडे नाही, नालांकडे नाही. बाईने विचार केला जर सूर्य मावळला तर संध्या कोण करणार. मालकाचा नियम मोडतोय आणि नियम तोडू देत नव्हते महाराज, नियम तोडू देत नव्हते. माणसाच्या जीवनात कुठला ना कुठला नियम पाहिजे. महाराज सकाळी गंध लावल्याशिवाय पाणी प्यायचं नाही, इतका तरी नियम. जाऊ द्या, कामाचा व्याप असेल, उजळड्याबरोबर सूर्यनारायणाला नमस्कार केल्याशिवाय चहा पिणार नाही किंवा दूध घेणार नाही किंवा कॉफी घेणार नाही, इतका तरी नियम केला तरी देवाला आवडतो ना रविदारा. बरं, त्या नियमाला पैसे लागतात का आपल्याला. भास्कराय नमो नमः, सूर्यनारायणा नमो नमः, इतकाच महाराज, एवढा इतका तरी नियम, काहीतरी नियम. नित्य नेमाविन अन्न खाये तो श्वान. नियम न करता जो जेवण करतो का त्याला कुत्र म्हणले, कुत्र म्हणले, कुत्र म्हणले. श्वान म्हणजे कुत्र आहे. काहीतरी नियम पाहिजे माणसाच्या जीवनात. काय नियम होता पूर्वीच्या काळात. बायका स्वयंपाकाला बसल्याच्या नंतर भाकरी एक छोटीशी करायची चिपट, आणि ते चिपट चुलीत टाकायचं, पाण्याचा थेंब टाकायचा, चुलीला नमस्कार करायचा, आणि मग नंतरचा स्वयंपाक बागेच्याने खायचा. एवढाच तुकडा, एवढाच. महाराज, अग्नीची कृपा होत होती, अग्नीची कृपा. त्याच्यामुळे अन्नपूर्णेची कृपा व्हायची. यो काय सिद्धता होती, नियम होते काही लोकांचे नियम. बाईनं विचार केला संध्या जर मोडली तर आतापर्यंत परमार्थ मातीत जाईल. बाई ताकद किती सांगतो तुम्हाला, तुमच्यातली माऊली, तुमच्यातली माऊली. त्या बाईने वाटीत पाणी घेतलं आणि महाराज तिनं काय मंत्र म्हणला नाही, काय नाही, फक्त त्या पाण्याला स्वतःचं कुंकू दाखिलं, कुंकू दाखिलं आणि पश्चिम दरुजात वाटी टेकली. सूर्य मावळायला 10-15 मिनिटं वेळ होता. आणि एकदाच त्याच्याकडे बघितलं, मालकाची संध्या होस तर थांब, आणि वाटी तिथे टेकून दिली. सूर्य मावळून 3.5 घंटे वेळ झालता. मावळून नियमानं, मावळून एका सेकंदासाठी सूर्य थांबायचा नाही. देवासाठी थांबला नाही, थोडा वेळ थांबला. पळभरी हो. असं कधी अभंगात ऐकलं का. घंटाभर होय स्थिर, 5 मिनिटं होय स्थिर नाही. माध्यानाशे दिनकर पळ
पळ भरी होय स्थिर. फक्त पळभर थांबलाय, पळभर, घंटाभर नाही, थांबू शकत नाही सूर्य. नियम आहेत त्याला. 3.5 तास सूर्य थांबला. मालक उठले. मुद्रा नाव होतं मुद्रा. कधी कधी त्याला अलीकड नाव लावायचं, लोपा मुद्रा. ए लोपा, अगं मुद्रा जी, संध्येला किती वेळ आहे? वेळ कधीच होऊन गेली, सूर्य तुमच्या करता थांबलाय. पाणी घेतलं अंगावर, संध्या केली. केशवाय नमा, माधवाय नमा, अच्युताय नमा, संकर्षण मित विक्रमाय. संध्या टपली. मालक संध्या टपली. हो. पश्चिमेच्या कोपऱ्यात टेकलेली वाटी उचलली, तुळशीच्या वृंदावनात पाणी टाकून दिलं, सूर्याला नमस्कार केला. जाय दादा, डोळ्याचं पापण लावते. तितक्या टायमात पटकन सूर्य मावळला. त्या बाईचं नाव होतं लोपामुद्रा. श्रुती नावाच्या व्यक्तीनं प्रश्न केला, बाई सूर्य थांबवायची ताकद देवात नाही, तू कसं थांबिला? कारण सूर्य थांबिता आला असता तर 8व्या अवतारात थांबिला असता, नव्हता थांबिला. सुदर्शनानं झाकला, आड घाली सुदर्शन. थांबिला नाही, माळविला नाही, सुदर्शन आडवं घातलं. सुदर्शन बाईनं थांबिला. श्रुतीने विचारलं, बाई असं काय पुण्य आहे तुमच्याकडे, यज्ञ किती केले? ते म्हणले, मला यज्ञ कळत नाही. व्रत कुठला उपास धरीत नाही मी. खडा मंगळवार नाही, पिपाणी व्रत नाही, लवंगावरला बुधवार नाही. हो, मी फक्त नवऱ्याच्या 3 टाइम पाया पडते. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम नवऱ्याचं दर्शन घेते. तिची देवावरी सत्ता. नवऱ्याचं दर्शन 3 टाइम घेणाऱ्या बाईनं इतकी तिची सूर्यावर सत्ता. 3.5 घंटे सूर्य थांबिला. महाराज ज्याच्या पत्नीत इतकी ताकद, त्या अगस्तीत किती ताकद? किती अगस्तीची ताकद सांगू तुम्हाला. महाराज अगस्तीला लक्ष्मी भेट होती. लक्ष्मी एकाच मने माझा पिता, जयाने प्राशिला, मनोन मी बहु भीते गया साधू कुळाला. एका घोटात समुद्र पिऊन टाकला. एकाच मने माझा पिता, जयाने प्राशिला. सरस्वतीला सांगू लागल्या, मनोन मी बहु भीते गया साधू कुळाला. ज्या साधूच्या पत्नीनं 3.5 तास सूर्य थांबवावा, तर त्या तो साधू किती अधिकारी, एका घोटात समुद्र पिऊन टाकला. सागरच प्याला, सागरच. एक जण म्हणला, महाराज मी तर 9 सागर पितो. म्हणलं, मग तू अगस्तीचा आज आहेस. आता त्या अगस्तीनं 1 सागर प्याला, तर त्याचं नाव घेतल्यावर आम्हाला लोक भाकरी द्यालेत. आणि तो 9 सागर प्याल्यामुळं तुझी बायको कदरली. इतकाच फरक आहे, इतकाच फरक आहे, इतकाच फरक आहे. महाराज समुद्र प्यायची ताकद आहे आणि सूर्य थांबवायची ताकद आहे. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला थोडंसं. पंढरपुरातल्या मालकाला मदत केली अगस्तीनं. एक हरामखोर बेजार करू लागला म्हणून मारला. त्याचा मित्र जास्त बेजार करू लागला. रविवार त्यानं समुद्रात उडी मारली, समुद्रात लपला. सागरात लपल्यामुळं प्रभू रामचंद्रानं सांगितलं, सासरे बा आम्हाला मदत करा. तर सासरा चिडा होता प्रभू रामचंद्रावर. का? सीताई समुद्राची कन्या आहे ना. लक्ष्मी कोणाची कन्या आहे? सागराची. आणि समुद्राला राग का आला? माझी पोरगी नीट सांभाळली नाही. नेलीन राक्षसानं उचलून. म्हणून सासऱ्याला पोरगी नाही नीट सांभाळल्या सासरा पाहुणचार करीत असतो काय? नाही म्हणले, मी काय दाखवित नाही. मग करावं काय? महर्षी अगस्तिकाला सांगितलं, महाराज हा नालायक या समुद्रात लपलाय आणि समुद्रानं त्याला पोटशी घातलंय, काय करावं? जरासं थांबा म्हणले. नुसती पळी समुद्रात घातली आणि तोंडात टाकलं की समुद्र कोरडा पट, ते उघडं पडलं. हा ना ठोका. काय नाव होतं त्याचं? 2 होते, 2. एक वरी मारला. क्या बात आहे, वा. अख्खा समुद्र कोरडा केला, अख्खा समुद्र. त्यावेळेला पंढरपुरातल्या मालकानी, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रानी आनंदाचा संस्कार सोडा. महाराज देवाला मदत करण्याची ताकदच आहे इतकंच नाही, सूर्याला थांबवायची ताकद इतकंच नाही, अख्खा समुद्र प्यायची ताकद इतकीच नाही. काय मोठ्या शक्ती या लोकांकडं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, गायवानो आता न पुरे हे वाणे, गायवानो आता न पुरे हे वाणे, गायवानो आता न पुरे, गायवानो आता न
पुरावा मांडतो वाणीला पूर्ण राम. तसं तर तुम्ही 8:45लाच कापलं होतं. इतकं बी नाही बेजार करावं. नाही नाही पा 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 ऐका असा मुकदम वरी भेटावा. ते ऊस तोडणारे जाग्यावर मरतील. जाग्यावर जाग्यावर जाग्यावर. वा वा काय संतांची लीला आहे महाराज. काय निष्ठा आहे. नामदेवरायांच्या वडिलाचा नियम पंढरपुरातल्या मालकाला नैवेद्य द्यायचा. काय दर्जा आहे महाराज लोकांचा दर्जा. एवढाच पुरावा आहे का. नित्याचा ठरलेला नियम. महाराज निष्ठावंत लोक त्याला आवडतात. निष्ठावंत भाव ज्याची निष्ठा निष्ठी आहे का हे नसते आवडत. बरं नामदेवरायच्या घरी गोनाबाईनं स्वयंपाक केल्यावर पुरणपोळ्या होत्या का. नाही जे असेल ते. कारण घालायलाच कपडे सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी आणि नामा वाळवंटी कीर्तन करी परिस्थिती नाजूक. वैभवाच्या बाबतीत भौतिक श्रीमंतीत एकनाथ महाराज सोडून दिले तर सगळ्यांच्या फजित्याच होत्या. सकल संता माझी राजान स्वामी एकनाथ. नामदेवरायाच्या घरी तुकोबराच्या घरी पासाभर कान्यान गुंडीभर पाणी अशी परिस्थिती. पण निष्ठा तेवढा का होत नाही. पण नैवेद्य निष्ठेनं द्यायचा. निष्ठा असली की बाकी निष्ठा निष्ठीचं काय खरं नाही. आम्ही एकदा पूजेला गेलो. पूजेला त्यावेळेला मी बऱ्यापैकी पूजा करायचो. मग एक जणाच्या पूजेला गेलो होतो आम्ही. पूजेला गेल्याच्या नंतर ते माणूस बी असा आडमुठ. त्यानं घराची पूजा करून घेतली. म्हणले आम्ही हिर पाळली. त्या हिरीचं पाणी उजवल्याशिवाय प्यायचं नाही. हिरीची पूजा करून घेतली. खाल्लाकड्या मळ्यात बोर पाळला. त्या बोरची पूजा करून घेतली. आता काय एकदा ते म्हणील ते करीतच राहिलो. कर 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 आमच्या संघचे कदरले. ते म्हणले काय वाळू महाराज यजमान पाहायला. म्हणलं चलू द्या बाबा करा. आपण तरी भजनच करायला ना काय ताण मना मंत्र. आखरीच्या दिवशी कंटाळूत पटकन आरती करायची निघायची. मग शेवटी आरती सुरू झाली. आमचा मित्र जास्त नाचू लागला. आरती उभ्यानं एका हातात घंटीने एका हातात आरती. इतका नाचू लागला इतका नाचू लागला इतका नाचू लागला. आणि आमच्यात सगळ्यात आळशी तेच होता. त्याच्या माग सरप माग लागला तर पटकन पावलं उचलायचं नाही. आणि ते इतका नाचायला इतका नाचायला इतका नाचायला. सगळी लोक म्हणले महाराज काही का असो ना पण परमार्थात या माणसाची निष्ठा लय राव. काय निष्ठा आहे राव. तुम्ही एक नाचला नाहीत. मी म्हणलो मला अपघात झाल्यापासून जास्त नाचता येत नाही. बरं तुमचं सोडून द्या बाकीचे काऊन नाही नाचले. हे किती नाचला माणूस. म्हणलं चांगली गोष्ट आहे. 2 पोते मका देऊन टाकली त्याला. मी म्हणलं जाऊ दे आता काय कोणाचं भलं झालं आपण काऊन कोणाच्या घरी इस्तू टाकायचा. मग बैठकीत मी बसले होते. यजमान पलीकून बसलेला होता. ते यजमान तिकून मी इकून आणि ते आमचा मित्र इकून. मी म्हणलं तू कधीच नाचत नाही ना आज कसं काय नाचला. ते म्हणला महाराज पूजाला बसताना मी गुळाच्या खड्यावर बसलो होतो. आणि गुळाच्या खड्यावर बसल्यामुळे वजनानं गुळ चिटकाला धोतराला. आणि मुंगीची या घरा कोण धाडी आणि देखून या गुळ. आणि सगळ्या डसक्या मुंग्या त्या गुळावर आल्या. आता जवरक गुळ होता का तोरक मुंग्यानं खाल्ला. पण गुळ संपल्यावर मुंग्या मला खाऊ लागल्या. आता दोन्ही हातानं झटका होता. एका हातात आरतीने एका हातात घंटी. म्हणून मग तसाच झटका चालू होता. याला निष्ठा म्हणतात का. अशी कुठे निष्ठा निष्ठी असते. असं नाही. निष्ठा हे आपल्या सगळ्या निष्ठा निष्ठ्या. त्याच्यामुळे आपला महिमा कशाचा आलाय. आपला महिमा असाच. हे आपली महिमे अशी गुळाच्या खड्याची. काय महिमा आहे महाराज. आईने सांगितलं नामा माय बाबा हाटाला गेलेत. हाट म्हणजे बाजार. कपड्याचा धंदा होता. कपडे शिवायचे निकायचे. महाराज नामदेवरायचा काय पुरुषार्थ. एक जण रस्त्यात भेटलं आणि म्हणले तुम्हाला लय दया येतं घाला दगडायला कपडे. घातले दगडायला कपडे. पिशीभर कपडे दगडायला घातले.
घरी आल्यावर आईने विचारलं, बाबाने विचारलं, कपडे? हो. पुढच्या बाजाराला वडील म्हणले, नामा पहिली उधारी घेऊन या. ते म्हणले ते देईनच, त्याला आणा. ज्यायला कपडे दिले त्याला आणा. आता ती माणसं थोडीच होते, ते टोपल्यात दगड टाकले आणि घरी आणले. म्हणले यायला कपडे दिले, ते यायला कोंडून टाका. रविवा कोंडून दगड टाकले तर सोन्याचे झाले. ते दगड कोंडून टाकले तर सोन्याचे झाले. काय ताकद असेल महाराजी, काय व्याप्ती असेल या लोकांची. वडिलांचा नेम नैवेद्य घेऊन जायचा आहे. निष्ठा महिमा महाराज या लोकांचा. काय वानू आता न पुरे वाणी आपले. काय बाबा, एक जणाची इथे जेवायला गेलो, पिठलं चपात्या केल्या, पण ते हावसान बायकोल म्हणला पापड तळ. तर ती म्हणली, बाई या धडा पापड तळीत असतात का, पापडाला मुहूर्त असतो का? ते म्हणलं नको तळू पण भाज. पिठलं चपाती लोणचं पापड. ती म्हणली इकडे या. नवऱ्याला जवळ बलिलं, किचन घरात वाकिलं, त्याच्यावर उभं राहिली, पापडाचा डबा काढा. लगेच आमच्या संग एक भजन्या होता, काय वानू आता त्याच्या पाठीवर उभं राहून पापडाचा डबा काढाय. हे आपले पांचट महिमे आहेत, पांचट संसाराचे. महिमा संतांचा आहे. महाराज त्यांचं वर्णन करत असताना वाणी पुरत नाही. नैवेद्य घेऊन गेले, पात्र समोर टेकलं, कळण्या कोंड्याचं चिपट होतं. देवा जेवावं लागतंय. आता नामदेवरायाचे वडील नैवेद्य दाखवायचे आणि घेऊन जायचे, पण नामदेवराय म्हणले देवा नैवेद्य जेवा ना. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, आणि जेवी भरा भरा नाम्या सेवे. थर 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 मूर्ती कापत होती, खाली उतरली आणि पाषाणाची मूर्ती जेवत बसत होती. महाराज काय ताकद, काय वानू आता न पुरे वाणी. मस्तक चरणी ठेवी तसे. विठोबा रघुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा रघुमाई सोन्या विठोबा प्रथमतः सर्वांना प्रेमाचा आणि आदरपूर्वक रामकृष्ण हरी.